15 जुलै ते 7 ऑगस्ट महाराष्ट्रामध्ये या दिवसादरम्यान आपल्याकडे झिरो शॅडो डे म्हणजे शून्य सावली दिवस हा दिसतो. आपण दर उन्हाळ्यामध्ये शून्य सावली दिवस पाळतो. त्याच्यामध्ये एप्रिल मे हा महिना असतो. परंतु यावर्षी मान्सून हा फार खराब स्थितीमध्ये आहे आणि त्याच्यामुळे जसा आत्ता आठवडा हा संपूर्ण सूर्याने तापलेला आठवडा आहे. पुन्हा काही दिवस पाऊस पडतो आणि पुन्हा तो निघून जातो. त्याच्यामुळे महाराष्ट्रामधली जी शहरं आहेत या शहरामध्ये म्हणजे नंदुरबार असो, गोंदिया, भंडारा असो, तिथूनपासून तर कोल्हापुरापर्यंत सर्व वेगवेगळ्या दिवशी आपल्याकडे शून्य सावली दिवस येतो आणि तो पाहता येऊ शकतो पावसाळ्यामध्ये. कारण दरवर्षी पावसाळा जो पडतो त्या पावसामध्ये आपल्याकडे ढगाळ वातावरण असते आणि सूर्य दिसत नाही. त्याच्यामुळे आपल्याकडे शून्य सावली दिवस पाळले जात नाही. परंतु अशा प्रकारे या प्रकारे जसं यावर्षी अल निनोचा प्रभाव असल्यामुळे आपल्याकडे शून्य सावली दिवस पाहण्याची शक्यता आहे. खरं तर हे दिवस धोकादायक आहे कृषी क्षेत्रासाठी, लोकांसाठी, नागरिकांसाठी, उद्योगांसाठी पण धोकादायक आहे. तरी पण ही संधी ज्या विज्ञानवादी जे लोक असतील, विद्यार्थी असेल, त्यांना ही संधी प्रचंड चांगली संधी आहे. तर तेव्हा ह्या सर्व काळामध्ये मी फेसबुकवरती आणि व्हॉट्सअपवरती सर्व शहरं आणि तिथले दिवस शून्य सावली दिवस हे जाहीर केलेले आहे. तर त्या निमित्तानं आपण हे निश्चितच पाहू शकता आणि याचा आनंद जो आहे याचा आनंद आपण निश्चितपणे घेऊ शकतो. कारण शून्य सावली दिवस जसं आपण उन्हाळ्यामध्ये करतो तेव्हा ते उत्तरायण असते. म्हणजे दक्षिणायनकडून सूर्य उत्तरायणकडे जायला निघतो. परंतु पावसाळ्यामध्ये जेव्हा होतं तेव्हा ते उत्तरायणाकडून दक्षिणायन चालू होतं आणि सूर्य या महाराष्ट्रावरून तो प्रवेश करून मग दक्षिणेकडे तो जात असतो. तेव्हा ही एक संधी असते. खरं तर 0.50 डिग्री हा सूर्य दररोज भ्रमण करत असतो. त्याच्यामुळे एकाच ठिकाणी ज्याला म्हणतो आपण 2 दिवस सूर्य आपल्या डोक्यावर असतो आणि तो पुढे पुढे जात असतो. तर त्याच्यामुळे ही एक चांगली संधी आहे. आपण या संधीचा निश्चितच फायदा घ्या आणि शून्य सावली दिवस यावेळेस जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपण ते मिळवलं पाहिजे.